हाय हॅलो नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत अंडा करी. तर हे बघा, सर्वप्रथम मी आज कच्चंच वाटण घेतलं आहे. त्यामध्ये घालणार आहोत कांदा. छान अशी पेस्ट बनवणार आहोत याची मिक्सरला बारीक. नंतर घालणार आहोत टोमॅटो. हे बघा, एक टोमॅटो घेतला आहे आणि 3 छोटे मोठे कांदे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. त्यामध्ये घालणार आहे थोडंसं खोबऱ्याचा किस. हे माझं कच्चं वाटण आहे, तुम्ही परतून घेऊनही खूप छान बनते. तर मी आज कच्च्या वाटणची दाखवत आहे तुम्हाला भाजी. तर त्यामध्ये घातलं आहे अद्रक. नंतर आपण बघा, पहिले मी अंडे बॉईल करून घेतलेले आहेत. तर हे बघा, तर आपण यामध्ये परत मी खडे मसाले घालणार आहे. 3-4 लवंग घातले आहेत. आता घालणार आहोत आपण याच्यामध्ये लवंग घातले आहे, मिरे घातले आहेत आणि आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे वाटण. सर्वप्रथम आपण कढई छान अशी गरम झाली आहे, त्यामध्ये तेल सोडलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की आपण हे कच्चं वाटण त्यामध्ये घालणार आहोत. हे बघा, बघू शकता बाजूला मी गरम पाणीही ठेवलं आहे. हे बघा, हे वाटण तयार आहे. आपण हे वाटण आता छान परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत. हे बघा, वाटण मी कढईमध्ये व्यवस्थितरित्या तेल सुटेपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत. त्यामध्येच मी सर्व मसाले घालून घेणार आहे. सर्वप्रथम मीठ घालणार आहोत आपण चवीनुसार. हे बघा, चवीनुसार मीठ घालायचं आहे. कच्च्या वाटणची भाजी छान बनते, तर तुम्ही हे बनवून बघाल, नक्कीच छान लागेल. त्यामध्ये मी घरीच बनवलेले सर्व, ही हळदही मी घरी बनवते, ही हळद घातली आहे. नंतर हा काळा मसाला आहे तो घातला आहे मी. नंतर घालणार आहे धने जिरे पूड. आता घालणार आहे लाल तिखट. सर्व तुमच्या याच्यानुसार घालायचं आहे. तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तिखट हे घालायचं आहे. आता मी घालणार आहे कांदा लसूण मसाला. तर हे छान एकजीव होईपर्यंत, त्याला तेल सुटेपर्यंत आपण ही ग्रेव्ही होऊ देणार आहोत. तर हे बघा, छान असं तेल सुटत आहे. त्यामध्ये गरम पाणी मी घालणार आहे. सर्वप्रथम हे बघा, अंडे मी बॉईल झालेले आहेत, ते छान वरचं कवर काढून त्या ग्रेव्हीमध्ये प्रत्येक अंडं सोडून छान असा फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून त्या अंड्यामध्ये छान असा ग्रेव्हीची टेस्ट येणार आहे म्हणून. तर हे बघा, छान असं त्या बॉयलरला एग्स बॉईल होत आहेत. हे बघा, त्यामध्ये त्या ग्रेव्हीमध्ये छान असे एग्स मी परतून घेतले आहेत. तर हे बघा, आता आपण थोडंसं मी पाणी घातलं आहे, जेणेकरून मसाला जळायला नको आहे. हे बघा, थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि असे एक एक करून 4ही अंडे आपण त्या ग्रेव्हीमध्ये सोडणार आहोत. हे बघा, छान अशी ग्रेव्ही आहे. थोडंसं कोथिंबीर स्टार्टिंगलाही घातली आणि नंतरही घातली आहे मी. हे बघा, छान. आता एक एक करून मी 3, परत एक 4 अंड्याची आज छान अशी ग्रेव्ही भाजी बनवली आहे. मस्त अशी तर्री सुटलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, त्याला छान असं मधून काप करून घेतला की ते मसाला पूर्ण त्या अंड्यामध्ये जातो आणि छान अशी अंडा करी टेस्टी लागते. हे बघा, आपण थोडं थोडं करून त्यामध्ये हवं तसं पाणी आपण सोडणार आहोत. हे बघू शकता, थोडंसं अंगापुरतं पाणी, मतलब छान अशी ग्रेव्ही, आपण जास्त घट्टही नाही आणि असं थोडीशी पातळही नाही, अशी छान अशी बनवली आहे. हे बघा, बघू शकता, अंडा करी तयार झाली आहे. 1-2 उकळी येईपर्यंत ठेवायची आणि अंडा करी
तयार.